खानापूर नगरपंचायतच्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या खानापूरच्या नगराध्यक्षा सौ भगतताई, उपनगराध्यक्ष, सगळे सभापती, सगळे नगरसेवक, आमचे पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय सुहास नाना, आमच्या घाटमातेचे नेते आदरणीय राजाभाऊ शिंदे, नगर परिषदेचे पंचायतचे आमचे सीओ साहेब, सगळे सहकारी कार्यकर्ते, माझे सगळे पत्रकार बंधूंनो, तुमचं मनापासून मी स्वागत करतो। आजपर्यंत सगळ्या पत्रकार परिषद आपल्या उटे शहरामध्ये होत होत्या आणि आज पहिल्यांदाच खानापूरला पत्रकार परिषद व्हायला लागली। मग अशी गमतीने एक पत्रकार आमचे मित्र म्हणायला सुद्धा की बातमीच अशी करूया की उट्याचे पत्रकार खानापूरला पत्रकार परिषदेसाठी। पण गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न नगरपंचायत खानापूरनं ताकदीने केला आहे आणि ग्रामपंचायतचं नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर सक्षमपणे हे गाव नव्यानं उभं राहावं, कारण तालुक्याच्या नावाचं गाव आहे, त्याच्यापेक्षा विधानसभेच्या मतदारसंघाचं नावसुद्धा खानापूर आहे। म्हणजे मी गेल्यानंतर मला ते असं लिहिलं असतं खानापूर 286, त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं गाव माझ्या दृष्टीने, जरी लहान असेल तरीसुद्धा नगरपंचायत झाल्यामुळं हे गाव अत्यंत महत्त्वाचं आहे। जसं ताकदीने लक्ष देऊन विटा आपण विकसित करायचा प्रयत्न केला, आटपाडी विकसित करायचा प्रयत्न केला, खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम उभं राहिलं। नगरपंचायत झाल्यानंतर अनिल भाऊंचं विशेष ह्या गावाकडे लक्ष होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी प्रयत्न केला। म्हणजे आता 2021-22 पासून मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर जवळपास 25 कोटी रुपये आपण ह्या शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेला दिले होते। 50% अधिकचं काम पूर्ण झालं आणि मला असा आत्मविश्वास आहे की येत्या 3-4 महिन्यामध्ये सगळं काम संपवून ह्या शहराला खूप चांगल्या पद्धतीनं पाणी पुरवठा सुरळीत होईल। अगदी भविष्यामध्ये 20-25 वर्ष होणारी वाढ गृहीत धरून आपण हा पाणी पुरवठा योजना पूर्ण केली होती। 21-22 पासून अनेक सेवा सुविधा पुरवण्यासाठी आपण कामं केली। जवळपास त्यावेळेला 1,40,00,000 रुपये 21-22 मध्ये दिले होते। 22-23 मध्ये 1 कोटी रुपये दिले होते। 8 कामं त्याला शहरातले आपण त्या ठिकाणी काम करत होतो। बक्षीस निधी आले होते, त्याच्यामध्ये 51 लाख रुपयाचं काम पूर्ण झालंय। वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये 22-23 मध्ये 60 लाखाचं काम पूर्ण झालंय। त्याच्यानंतर नगरपंचायतचं उत्पन्न वाढावं, कारण तुम्ही जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आता ह्या शहरामध्ये डेव्हलप होत आहे, नॅशनल हायवे झाल्यापासून। आणि आता कालसुद्धा गडकरी साहेबांनी 55 कोटी दिल्यामुळे जे काम जर पूर्ण झालं सगळं, तर जास्तीची वाहतूक परत ह्या रोडनं निश्चितपणे विजापूरकडे जाईल आणि या शहराला आणखीन नावारूपास येण्यामध्ये मदत होईल। 2024-25 मध्ये नमो उद्यानसाठी आपण 1 कोटी रुपये ह्या शहराला दिले होते। त्याच्यानंतर अजून 1 कोटी रुपये आपण तुमच्या शाळा आणि हॉस्पिटल, बरोबर ना, त्या दोघांसाठी 1 कोटी रुपये आपण त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे योजनेमधून 1 कोटी रुपये ह्या शहराला दिले होते। असं खूप चांगला निधी आपण देण्याचा प्रयत्न केला होता। पण ही सगळ्या आमच्या इथल्या नागरिकांची, सगळ्या आमच्या बॉडीची एक गेले अनेक दिवस इच्छा होती की आता नगरपंचायत झाली, पण नगरपंचायतला आमच्या इमारत नाही। कारण जर आता बऱ्याच ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण व्हायला लागलं, पण ह्या शहराला इमारतीचं काम अपूर्ण असल्यामुळं अनेक लोकांची अनेक दिवसापासूनची मागणी होती। आणि मला तुम्हाला बोलायचं कारणच हे आहे की मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आमच्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी काल आम्हाला आदेश आमच्या हातात सुपूर्द केला आणि खानापूर नगरपंचायतच्या इमारत बांधकामासाठी 5 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला काल दिलेला आहे। आणि मग आता काल 95 कोटीची कामं मंजूर झाली, पण मी प्रेस घेतली नाही। 5 कोटीचीच कामाची का प्रेस घ्यायला लागली, असं काही लोकांना प्रश्न पडू शकतो। तर त्याला एकच कारण असं आहे की हे गाव जरी लहान असलं तरी या गावामध्ये अत्यंत राजकारणाच्या दृष्टीनं जागरूक, संवेदनशील असलेलं गाव आहे। आणि थोडंसं नगरपंचायत झाल्यापासून काम करत असताना काम करण्यापेक्षा आडवाडवीचं काम करण्याचा प्रयत्न अनेक लोकांनी केला होता आणि काही लोकांनी चॅलेंज केलं होतं
की होणार नाही नगरपंचायतची इमारत, तुम्हाला नगरपंचायतला पैसे येणार नाहीत. त्यांनी सुहास बाबूला अजून ओळखलंच नाही. त्यांचा तो दोष ठरला, त्यांच्याकडनं चूक झाली आणि म्हणून त्यांना इथं येऊन मला सांगावं वाटते की नगरपंचायतच्या इमारतीला 5 कोटी रुपयाचा निधी काल मंजूर झाला. येत्या 15-20 दिवसामध्ये ह्या कामाचं टेंडर प्रोसेस सगळी कंप्लीट होईल आणि मला असं अपेक्षित आहे की गणपतीच्या काळामध्ये ह्या कामाचं भूमिपूजन जर करता आलं तर आम्ही गणपतीच्या काळामध्ये या भूमिपूजन करतो. खानापूर ह्या नावाला साजेसं इमारत ह्या शहरामध्ये उभा राहील आणि ती इमारत तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आणि आपण ह्या शहराला 5 कोटी रुपये त्याच्यासाठी देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो आहे. आणि आम्ही करत असलेलं काम आमच्या विरोधकांना चांगल्या पद्धतीने दिसावं. की कसं काम चाललंय, काय झालं आता थोडीशी स्ट्रीट लाईट कमी आहे आमच्या चाचीनं पण मी सांगितलं मग असे तुम्हाला इत्यंभूत सगळं गावातलं दिसलं पाहिजे म्हणून 3 कोटी रुपये आपण स्ट्रीट लाईट दिलेत अजून वाढले. म्हणजे 5 कोटीची इमारत आणि काम बदलून आपण ते 3 कोटीचं स्ट्रीट लाईट, सोलर स्ट्रीट लाईट आपण सगळ्या गावामध्ये अगदी लख प्रकाश पडेल म्हणजे केलेलं काम देशपांडे साहेब सगळ्यांना दिसेल की आपण चांगल्या पद्धतीनं खानापूरला न्याय देण्याची भूमिका घेतली. गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केला आहे. साजेशी इमारत असावी नगरपंचायतला म्हणून आपण 5 कोटीचा निधी आपण दिला आहे. आणि माझा खानापूरच्या सगळ्या नागरिकांना माझं तुम्हाला म्हणजे अगदी जबाबदारीपूर्वक शब्द आहे की अजूनही इलेक्शनला 5-6 महिन्याचा अवधी आहे. ह्या 5-6 महिन्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला अपेक्षा असलेली जी काही छोटी मोठी कामं राहिली असतील ते सगळे आपण पूर्ण करण्याचा शब्द आणखीनही तुम्हाला मी या निमित्ताने देतो. कारण विधानसभेला सगळी लोक खूप ताकदीनं माझ्यावर राहिली होती. त्यामुळं ह्या शहरातल्या नागरिकांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका माझी आहे आणि तुम्हाला साजेसं गाव करून देण्याची जबाबदारी आम्ही 100% एकत्रितपणे पूर्ण करू. आणि काही लोकांचं थोडंसं वन विभागाचं मध्ये तक्रार झाली होती त्या दृष्टीनं माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांच्यावर सुद्धा आमची एक मिटिंग झाली. मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आम्ही त्याचं पत्र दिलं की तो जो त्यांच्या काही खाजगी जाग्यांच्या वरती सुद्धा वनसदृश्य क्षेत्र म्हणून जो हे झालं आहे, शेरा पडला आहे, त्याच्यावरती लवकरच त्याचा निर्णय करण्यासंदर्भामध्ये आम्ही एक बैठक झाली आमची. शासन त्याच दृष्टीने सकारात्मक आहे. आम्ही त्याचाही निश्चितपणे ताकदीनं पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून देऊ. आज सन्माननीय आमचे नेते आदरणीय सुहास भैया यांनी विशेष प्रयत्न करून खानापूर नगरपंचायतीच्या इमारतीसाठी 5 कोटी आणि स्ट्रीट लाईटसाठी 3 कोटीचा निधी दिला. त्याबद्दल मी सर्वप्रथम भैयांचा आभार मानतो. खानापूरच्या विकासासाठी जसं भाऊंनी आम्हाला पाठबळ दिलं त्याचप्रमाणे भैयांनी सुद्धा या निमित्तानं आम्हाला पाठबळ दिलेलं आहे. याचा आपण सर्व खानापूरवासियांनी आभार मानावं असं मला या निमित्तानं वाटतं. स्ट्रीट लाईटच्या संदर्भात थोडंसं भैया शंका कुशंका असण्याचं कारण नाही. कारण आम्ही ह्या स्ट्रीट लाईट सौर ऊर्जेवर चालतील अशा घेतलेल्या आहेत. कारण 3 कोटीचा निधी एवढा स्ट्रीट लाईटला मला वाटतं विट्याला किंवा तासगाव सांगलीला सुद्धा दिलेला नाही, परंतु आपण खानापूरसाठी दिलेला आहे. तो आम्ही सौर ऊर्जेतून लाईट निर्मिती करून खानापूरचं लाईट बिल 0 कसं होईल, कारण आमचा नफा फंड कमी आहे, विट्यासारखा नाही. त्यामुळं जेवढं लाईट बिल कमी येईल तेवढं आम्ही खानापूरच्या विकासासाठी त्याचं योगदान देऊ शकतो. म्हणून आम्ही आपल्याला विनंती करून या निमित्तानं या सर्व निधी आपण दिला त्याबद्दल मी खानापूर नगरपंचायतीच्या वतीनं आणि संपूर्ण घाटमाट्याच्या वतीनं आपला आभार मानतो आणि थांबतो. आणि सर्व पत्रकार बंधू विट्यावरून, खानापूरवरून, आमच्या घाटमाथ्यावरून सर्व पत्रकार बंधू या निमित्तानं आमच्या विनंतीनं मान देऊन इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचं या निमित्तानं आभार मानतो. धन्यवाद.